नमस्कार, मी रोहिणी. द्वारकामाई किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण करणार आहोत तांदळाचे पापड. तांदळाचे पापड करण्यासाठी मी इथे 1 किलो रेशनिंगचे तांदूळ घेतलेले आहेत. हे तांदूळ तुमच्याकडे नसतील तर तुम्ही कुठलेही जाड तांदूळ घेऊ शकता. हे तांदूळ मी रात्री स्वच्छ धुवून भिजत ठेवले ते रात्रभर आणि नंतर सकाळी ते काढून त्याला चांगले वाळवून घेतलेले आहेत. तांदूळ चांगले वाळून झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आपण टाकणार 100 ग्राम मुगाची डाळ, म्हणजे साधारण एक छोटी वाटी मुगाची डाळ टाकलेली आहे. आणि हे आता आपल्याला चक्कीतून दळून आणायचे, एकदम बारीक असं दळून आणायचे आपल्याला. आता तांदूळ आणि मुगाची डाळ मी चक्कीतून दळून आणलेली आहे. आणि हे बघा, अशा प्रकारचं हे पीठ पाहिजे, एकदम बारीक असं दळलेलं पाहिजे. आता या सर्व पिठाचे मी एकदाच पापड करणार नाहीये, तर यातून मी अर्धा किलो पीठ काढून घेणार आहे. म्हणजे एक मोठी वाटी घेतली आहे, तेवढं पीठ मी याच्यातून काढून घेते. हे अर्धा किलोचं प्रमाण घेतलेलं आहे. तुम्ही कुठल्याही भांड्याचं किंवा वाटीचं प्रमाण घेऊन हे पीठ घेऊ शकता. आता गॅसवरती पातेलं ठेवून त्यामध्ये ज्या वाटीने पीठ मोजून घेतलेलं आहे त्याच वाटीने 1 वाटी पाणी घ्यायचं आहे. याच्यामुळेच आपण पीठ मोजून घेतलेलं होतं. पीठ मोजून घेतलेल्या वाटीनेच आपल्याला पाणी घ्यायचं आहे. आता पातेल्यावरती झाकण ठेवून पाण्याला उकळी काढून घ्यायची. आता इथे बघा, पाण्याला छान उकळी आलेली आहे. त्याच्यामध्ये टाकूया आपण अर्धा चमचा पापड खार. पापड खार नसेल तर तुम्ही खायचा सोडा देखील टाकू शकता. याच्यात टाकूया अर्धा चमचा मीठ. पापड खारामध्ये पण मीठ असतं, त्याच्यामुळे मिठाचं प्रमाण अंदाज घेऊनच टाका. आता यामध्ये मी 2 वाळलेल्या मिरच्या जाडसर कुटून टाकलेल्या आहेत. अर्धा चमचा जिरं. लाल मिरच्याच्या ऐवजी तुम्ही जाडसर वाटलेली हिरवी मिरची देखील टाकू शकता, किंवा मिरची न टाकता देखील हे पापड बनवू शकता. फक्त कुठलीही मिरची घेत असताना ती जाडसर वाटलेलीच घ्या, नाहीतर मग पापड खाताना ठसका लागतो. आता हे आपण पीठ टाकून घेऊया. पीठ टाकत असताना ते एका हाताने टाकत राहायचं आणि एका हाताने लाटण्याने ते मिक्स करत राहायचे. एकदम पीठ टाकायचं नाही. एकदम पीठ टाकलं तर मग त्या पिठाच्या गुठळ्या होतात. त्यामुळे अशा प्रकारे त्याला थोडं थोडं करत हे पीठ आपल्याला टाकून घ्यायचं. पीठ टाकून झाल्याच्या नंतर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आणि हे मिक्स झालं की लगेचच आपल्याला गॅस बंद करायचा आणि पातेल्यावरती झाकण ठेवून आपण 5 मिनिट ठेवून देणार आहोत. लक्षात ठेवा, इथे आपण गॅस बंद केलेला आहे. आता 5 मिनिटानंतर पातेल्यावरचं झाकण काढायचं आहे. 5 मिनिटापेक्षा जास्त वेळ हे आपल्याला ठेवायचं नाही, कारण मग पीठ थंड झाल्यावर ते व्यवस्थित असं मळता येत नाही आणि त्यामध्ये गुठळ्या देखील होतात. आता हे पीठ थोडं खालीवर करून घेऊया. आता पीठ मळण्यासाठी आपण इथे एक प्लास्टिकची पिशवी घेतलेली. आता हे सर्व पीठ या पिशवीमध्ये काढून घ्यायचं आहे. प्लास्टिकची पिशवी यासाठी घेतलेली आहे की हे पीठ आपल्याला गरम असतानाच मळायचं आहे आणि असं मळायला गेलं तर हाताला खूप चटके लागतात. त्यामुळे या पद्धतीने आपण पीठ मळून घेणार आहोत. असं पण प्लास्टिकच्या पिशवीला हात लावला तर बघा चटके लागत आहेत. आपण त्यासाठी एखादं कापड घेऊन व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे प्रेस करत करत हे पीठ मळून घ्यायचं. एकदम मऊ असं पीठ मळलं जातं. त्याच्यामुळे या पद्धतीने पीठ मळलं तर हाताला चटके पण लागणार नाहीत आणि पीठ पण चांगलं मळलं जाईल. अगदी नवीन शिकणाऱ्यांना सुद्धा हे पापड बनवता येतील अशी पापडाची रेसिपी आहे, त्यामुळे नक्की करून बघा. आता 4 ते 5 मिनिट झालेले आहेत. आपण हे पीठ छान मळून घेतलेले. हे बघा, कुठे गुठळ्या दिसत नाहीयेत. आता हे पीठ आपण या प्लास्टिकच्या पिशवीमधून काढून घेऊया. आता पीठ ताटामध्ये काढून झाल्याच्या नंतर थोडंसं हाताला पाणी लावून हे पीठ आपल्याला अजून मऊ करून घ्यायचं आहे. पाणी लावत असताना खूप जास्त पाणी लावायचं नाही. अगदी हाताला पाणी लावून हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे, कारण जे आपण पाण्याचं प्रमाण घेतलेलं होतं ते अगदी परफेक्ट आहे. त्याच्यामुळे एक्स्ट्राचं पाणी घेऊन हे पीठ मळण्याची आपल्याला काही गरज नाही. हे बघा, पीठ छान मऊ झालेलं आहे. आता हे पीठ आपल्याला उकडून घ्यायचं आहे. त्यासाठी आपण कुकरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये एक कॉटनचं कापड टाकून घेऊया आणि या कपड्यावरती हा पिठाचा गोळा ठेवून आपल्याला उकडून घ्यायचा आहे. पिठाचा गोळा कपड्यात बांधून घ्यायचा व्यवस्थित. आता या बांधलेल्या पिठामध्ये पाणी जाऊ नये यासाठी कुकरच्या डब्याच्या खाली एक रिकामा डबा ठेवून घेऊया आणि कुकरमध्ये पाणी टाकून घ्यायचे आणि हे डबे यामध्ये ठेवून घ्यायचे. आता कुकरला झाकण लावून हे गॅसवर ठेवून घ्यायचे. आता 4 शिट्ट्या झाल्याच्या नंतर मी हा कुकरचं झाकण खोललेलं आहे आणि आता हे पीठ आपण बांधलेल्या कपड्यातून काढून घेऊया. मग असे तुम्हाला सांगायचं राहिलं, जेव्हा आपण पिठाची उकड काढून पीठ मळायला घेतो त्यावेळेस पीठ टेस्ट करून बघा, म्हणजे तुम्हाला मीठ बरोबर आहे की नाही ते समजेल आणि कमी असेल तर तुम्ही त्यामध्ये मीठ टाकू शकता. आता इथे आपण हे परत एकदा पीठ त्याच पिशवीमध्ये टाकून घेऊया आणि परत त्याला चांगलं मळून घ्यायचं आहे. आपण जेवढं जास्त पीठ मळून घेऊ तेवढे आपले पापड चांगले होतात. म्हणजे कधी कधी बघा, पापड वाळल्याच्या नंतर त्याला चिरा जातात, तर ते होऊ नये म्हणून पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. आता 4 ते 5 मिनिट हे पीठ छान मळून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता हे पीठ किती मऊ झालेलं आहे. आता हे पीठ ताटामध्ये काढून घेतलेलं आहे. आता थोडंसं हातावर पाणी घेऊन हे पीठ अजून थोडंसं सॉफ्ट करून घेऊया आणि आता इथे आपलं हे पापड तयार करण्यासाठी पीठ मळून झालेलं आहे बघा. आणि आता याचे आपण पापड तयार करायला घेऊया. हे बघा, अशा प्रकारचे पीठ झालं पाहिजे.
आणि हे पीठ लगेच एखाद्या झाकणाच्या डब्यामध्ये ठेवून द्यायचे आणि हे पीठ गरम असतानाच याचे आपण पापड बनवायला घेऊया. आता पापड बनवण्यासाठी मी इथे 2 प्लास्टिकचे चौकोनी तुकडे घेतलेले आहेत आणि याला आपण थोडंसं तेल लावून घेऊया. प्लास्टिकला तेल लावत असताना खूप जास्त लावायचं नाही आणि 4-5 पापड झाल्याच्या नंतर अगदी थोडासा हलका असा तेलाचा हात पुसून घ्यायचा आहे. जास्त जर तेल लावलं तर मग त्या पापडाला तेलाचा वास लागतो. आता या मळलेल्या पिठातून साधारण पेढा इतका गोळा घेतलेला आहे आणि आता इथे मी तुम्हाला 3 प्रकारे पापड कसे बनवायचे ते दाखवणार आहे. त्यातली आपण पहिली पद्धत बघूया. आता इथे मी हा पिठाचा गोळा दोन्ही प्लास्टिकच्या मध्ये ठेवून घेतलेला आहे आणि वरून प्लेटीने अशा प्रकारे प्रेस करून घ्यायचं आहे. म्हणजे ते थोडंसं पसरलं जातं आणि नंतर मग बोटाने याला अशा प्रकारे पसरून घ्यायचं आहे. पापड आपल्याला एकदम पातळ करायचे आहेत, त्याच्यामुळे व्यवस्थित असं पसरून घ्यायचं हे आणि अगदी सहज असं हे पीठ पसरलं जातं. आता इथे बघा हा पापड छान व्यवस्थित असं पसरून घेतलेला आहे. आता हा पापड गोल होण्यासाठी आपण इथे अशा प्रकारचं एक डब्याचं झाकण घ्यायचं किनारीवालं आणि ते यावर प्रेस करून घ्यायचं. म्हणजे पापड गोल असं कट करून घ्यायचं आणि साईडचं जे पीठ आहे ते काढून घ्यायचंय. आणि इथे बघा पहिला पापड तयार झालेला आहे आपला. आणि इथे मी खाली कापड अंथरून त्यावर प्लास्टिक टाकून घेतलेलं आहे आणि त्यावर हा पापड अशा प्रकारे टाकून घ्यायचा आहे. प्लास्टिकला अजिबात तेल लावलेलं नाहीये. आता मी तुम्हाला पापड बनवण्याची दुसरी पद्धत दाखवते. इथे पिठाचा गोळा घेऊन दोन्ही प्लास्टिकच्या मधोमध ठेवून घ्यायचा आहे आणि हाताने याला प्रेस करून घ्यायचं आहे आणि लाटण्याने पुरी लाटतो त्याप्रमाणे हा पापड आपल्याला लाटून घ्यायचा आहे. ही पद्धत अतिशय सोपी आहे. एकदम सहज असा पापड लाटला जातो. आणि हे जे प्लास्टिकचे पेपर घेतलेले आहेत त्याला 4-5 पापड लाटून झाल्याच्या नंतर अगदी थोडासा तेलाचा हात पुसून घ्यायचा आहे. तेही गरज वाटली तरच, नाहीतर जास्त तेल लावू नका. आता इथे पापड छान लाटून झालेला आहे. हा पापड गोल होण्यासाठी पहिल्या पद्धतीप्रमाणेच हा कट करून घेऊया. आता पापड बनवण्याची तिसरी पद्धत बघूया. तुमच्याकडे जर अशी पुरी प्रेस करण्याची मशीन असेल तर तुम्ही यामध्ये पापड बनवू शकता. यामध्ये खाली प्लास्टिक ठेवून त्यामध्ये पिठाचा गोळा ठेवून घ्यायचा आहे आणि वरूनही प्लास्टिक ठेवून घ्यायचं आहे आणि वरून प्रेस करून या पद्धतीने पापड बनवू शकता. हे बघा अशा प्रकारे अगदी सहज असा पापड तयार होतो. आता पापड तयार करण्यासाठी मी याचे गोळे तयार करून घेते. त्यासाठी मोठ्या पिठाचा गोळा घेऊन अशा प्रकारे त्याला रोल करून घेतले. नंतर अशा प्रकारे हे कट करून घ्यायचे. म्हणजे सारखे सारखे गोळे तयार करावे लागत नाही आणि हे गोळे तयार करून झाल्याच्या नंतर पण हे झाकून ठेवायचे. आणि इथे मी तुम्हाला दुसरी पद्धत दाखवली त्याप्रमाणे सर्व पापड लाटून तयार केलेले आहेत आणि हे पापड उन्हात न सुकवता मी फॅन खाली ठेवलेत आणि अगदी 6 ते 7 तासात हे पापड छान सुकले जातात. तुमच्याकडे जर ऊन असेल तर तुम्ही उन्हामध्ये टाकू शकता, पण ज्यांच्याकडे ऊन नसेल तर ते अशा प्रकारे फॅन खाली हे पापड सुकू शकता. आणि इथे बघा 6 ते 7 तासात हे पापड छान सुकलेले आहेत. असे जरी फॅन खाली पापड सुकून घेतलेले असतील तरी पण त्याला एकदा ऊन द्या, म्हणजे डब्यात भरल्याच्या नंतर ते खराब होणार नाहीत. मी ते दुसऱ्या दिवशी पापड उन्हात चांगले वाळवून घेतलेले आहेत बघा आणि पापड मस्त झालेले आहेत. अजिबात कुठेही क्रॅक गेलेला नाहीये किंवा कुठेही तुटलेले नाही आहेत पापड आणि अगदी ट्रान्सपरंट असे पापड तयार झालेले आहेत. मला तळून दाखवते. त्यासाठी गॅसवरती कढईमध्ये तेल ठेवलेले आहे. तेल चांगलं गरम झालं की या पापडाच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे. जेवढी पापडाची साईज होती त्याच्यापेक्षा तळल्याच्या नंतर हा डबल पापड होतो. हे बघा बघू शकता तुम्ही. आणि अगदी पांढरे शुभ्र असे आपले पापड तयार झालेले आहेत. दुकानामध्ये जे बॉबी पापड भेटतात, म्हणजे ज्या नळ्या किंवा पापड्या म्हणतात कोणी कोणी त्याला, तर तशी याची चव होते. तर एक पापड मी तुम्हाला तोडून दाखवते. आणि हे बघा मस्त असे खुसखुशीत पापड तयार झालेले आहेत. अजिबात कडक झालेले नाही आहेत. तर अशा प्रकारे हे पापड तुम्ही नक्की करून बघा. घरातील सर्व सदस्यांना नक्कीच ते आवडतील. आता यापुढे काही दिवस आपल्या चॅनलवर छान छान वाळवणाच्या रेसिपीज घेऊन येणार आहे. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि पुढचं बेलचं बटन नक्की क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला येतील. तर आजची ही वाळवणाच्या पदार्थातली पहिली रेसिपी म्हणजे तांदळाच्या पिठाची उकड काढून केलेल्या पापडांची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा. आणि ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा.